एकदा स्वागत. एक नवीन अपडेट आहे. अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. अजित पवारांविरुद्ध तक्रार करणाऱ्या आमदारांना अमित शहानी कानमंत्र दिलाय. अजित पवारांची तक्रार करू नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशा सूचना देण्यात आल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसमोर हा प्रसंग घडल्याचं कळतंय. तर अशा पद्धतीने आता नक्की काय घडलंय हे आपण जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, नक्की अमित शहांनी काय कानमंत्र दिलाय? एकूणच नांदेडच्या सभेदरम्यान काही आमदार हे तक्रार घेऊन आलेले होते. मात्र हा सगळा जो प्रसंग आहे तो कुठेतरी खेळीमेळीमध्ये घडल्याचं आपल्याला कळतं आहे. एकूणच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यासमोर काही आमदारांकडनं अजित पवार यांच्या संदर्भात तक्रारी संदर्भात बोललं गेलं आणि त्यानंतरच कुठेतरी अमित शहा देखील तिथे होते आणि अमित शहांकडनं देखील या सगळ्या आमदारांना सांगण्यात आलं की आपली जी संख्या आहे ती अधिक आहेत. कुठेतरी जो कामांचा पाठपुरावा असेल किंवा सरकारी पातळीवर जे देखील कामं असेल ते कुठेतरी आक्रमक पद्धतीनं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा आणि जो पाठपुरावा आहे तो करा आणि त्यानंतर जर का काही घटना जर का होत असेल तर अजित पवार स्वतः माझ्याकडे येतील आणि या संदर्भात तक्रारी ज्या आहेत ते तुमच्या देतील. अशा प्रकारे सगळा हा प्रसंग जो आहे तो आपल्याला घडल्याचं कळतं आहे. प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर एकूण या संदर्भात महायुती म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे असं देखील अमित शहा हे आमदारांना बोलून दाखवताना दिसत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या संदर्भात स्पष्टीकरण येताना देखील दिसतं आहे की येत्या काळामध्ये एकूण ही तिन्ही जे नेते आहेत ते पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील पुढे जाताना महायुती म्हणूनच समोर जाताना आपल्याला दिसतील. नक्कीच अभिषेक, म्हणजे आमदारांनी काही तक्रारी केलेल्या असल्या तरी सुद्धा आपण एकत्र राहायचं अशा पद्धतीचा संदेश अमित शहांनी दिला असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.